नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2 उंदरांची गोष्ट। आपल्या गोष्टीचे नाव आहे शहरातील हवा। एक उंदीर होता। तो एका गावात राहत होता। तो शेतातील धान्य खाऊन मस्त राहायचा। एक शहरातील उंदीर त्याचा मित्र होता। एके दिवशी गावातला उंदीर शहरातल्या उंदराला मेजवानीसाठी बोलवतो। शहरातला उंदीर मित्र आल्यानंतर गावातील उंदीर त्याला बोरं, भुईमुगाच्या शेंगा, कंदमुळे खायला दिली। शहरातल्या उंदराला गावाकडचे जेवण काही पसंत पडले नाही। तो गावाकडच्या मित्राला म्हणाला, "अरे भावा, हे तुझं गावरान जेवण मला काही आवडले नाही। यामध्ये काही चविष्टपणा नव्हता। आता तू माझ्याकडे मेजवानीसाठी ये। बघ, मी तुला चविष्ट जेवण खायला देतो." गावाकडचा उंदीर म्हणाला, "ठीक आहे, मी येईल तुझ्याकडे मेजवानीसाठी." आणि असं म्हणून तो मेजवानीचं आमंत्रण स्वीकारतो। एके दिवशी गावातील उंदीर शहरात गेला। शहरातील मित्राने त्याला अंजीर, खजूर, बिस्किट, पाव, लोणचे, मध खायला दिले। भोजन खूप चविष्ट होते, परंतु शहरात दोन्ही उंदीर काही आनंदाने जेवू शकले नाही। तेथे सारखे एक मांजर येत होते आणि त्यामुळे ह्या दोघांना जीव वाचवण्यासाठी सारखे पळावे लागत असे। शहरातल्या उंदराचे बिळही खूप लहान होते। ते बघून गावाकडचा उंदीर म्हणाला, "खूप दुःखी जीवन आहे तुझं। मी चाललो माझ्या घरी। मी तिकडे गावाकडेच शांतपणे खाऊ शकतो। इथे नेहमीच डोक्यावर टांगती तलवार आहे." बघा, यातून आपल्याला काय समजतं? चविष्ट, ऐश्वर्यपूर्ण जीवनापेक्षा शांत आणि सुरक्षित जीवन हे नेहमीच श्रेष्ठ आहे। गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। थँक्यू.